प्रणाम आत्मवंदन युनिक रेकी पदमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण करणार आहोत जगद्गुरु संत तुकोबा माऊली यांच्या बीजे निमित्त सप्तचक्र जागरण. त्यांच्या अद्भुत अशा गाथेतील निवडक ओव्यांद्वारे आपण आपल्या चक्रातील अवरोध अडथळे दूर करणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी माझे माता पिता गुरु सद्गुरु सर्व देवी देवता साधू संत ऋषीमुनी नवग्रहादी देवता नक्षत्र देवता तसेच विश्वातील सर्व रेकीचे गुरु आणि साधक माझ्या परिवारातील सर्व सदस्य यांच्या चरणी कोटी कोटी आत्मवंदन. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. आजची ही दिव्य ध्यान साधना आपण करणार आहोत जगद्गुरु संत तुकोबा माऊली यांच्या अभंग गाथेतील अमृतवाणीने. आपल्या 7 चक्रांचे जागरण आपण करणार आहोत. ही साधना आपल्यातील दिव्य ऊर्जांना प्रवाहित करणारी आहे. आज तुकोबा माऊलींची बीज आहे. या बीजेच्या दिवशी नामदुर्गी वृक्षाच्या येथून तुकोबा माऊलींना साक्षात वैकुंठी नेण्यासाठी विष्णुदेवांचे महावाहन गरुड आले आणि या गरुडावर आरूढ होऊन संत तुकोबा माऊली सहदेह वैकुंठ गमन केले. आजची ही दिव्य ऊर्जा आणि देहगावातील वारकरी संप्रदायाचा उत्सव प्रत्येकाच्या मुखी असणारे हरिनाम भक्तिभाव याद्वारे ही ऊर्जा आपण ग्रहण करणार आहोत. एका जागी शांत बसा. पाठीचा कणा अगदी ताठ ठेवा. पाठीचा कणा ताठ ठेवा. दोन्ही हात गेशो मुद्रेत आपल्या अनाहत चक्रावर ठेवा. सावकाश एक दीर्घ श्वास घ्या. सावकाश श्वास सोडा. पहा, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज वारकरी संप्रदायाचे शिरोमणी संत अभंगवाणीचे तेजस्वी दीपस्तंभ होते. ते केवळ कवी नव्हते तर जगता जगता परमेश्वराशी एकरूप होणारे योगी होते. ज्यांचे जीवन दुःख अपमान दारिद्र्य समाजाचा विरोध यात गेले पण अखंडपणे अविरतपणे नामस्मरण अभंग भक्ती व नितांत परमेश्वराप्रती असणारी त्यांची दृढ भावना यांनी ते अखंड स्थिर राहिले. जो का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले, हाच त्यांच्या जीवनाचा बीजमंत्र होता. पूर्ण जीवन त्यांनी इतरांसाठी व्यतीत केले. अशा या थोर ऊर्जांद्वारे आपल्या शरीरातील आपण सप्त चक्रांना आपल्या आभा मंडळ मन आत्मा चित्त यांना ही ऊर्जा ग्रहण करणार आहोत. चला तर मग साधनेला सुरुवात करूया. दोन्ही हातांचे घर्षण करा आणि प्रथम आज आपण आपली उजवी नाकपुडी म्हणजे चंद्र नाडी ॲक्टिव्ह करणार आहोत. त्यासाठी आपला डावी नाकपुडी चंद्र नाकपुडी चालू करणार. त्यासाठी आपली उजवी नाकपुडी बंद करा. 5 वेळा डावीने श्वास घ्या आणि सोडा. सावकाश 5 वेळा श्वास घ्यायचा आणि सोडायचा. मग पहा, आपली 2 बोटे नाकासमोर धरा. एक दीर्घ श्वास घेऊन सोडा. ज्या नाकपुडीतून जास्त स्वर बाहेर पडतो श्वास ती नाकपुडी चालू आहे. आणि एवढं करूनही तुमची जर डावी नाकपुडी चंद्रनाडी जर ॲक्टिव्ह झाली नसेल तर त्यासाठी आपला डावा हात उजव्या काकी खाली घालायचा
आणि उजवी नाकपुडी बंद करून एक दीर्घ श्वास सावकाश घ्या आणि सावकाश सोडा. पहा, चेक करा. आपली उजवी नाकपुडी म्हणजे चंद्रनाडी ही ॲक्टिव्ह झालेली असते, जी मनाची कारक आहे. साधना करताना साधनेमध्ये, ध्यान साधनेमध्ये मनाचे अनन्य साधारण महत्त्व आहे. शरीराने तर आपण इथे बसलेलेच असतो, पण मनानेही इथे आपली उपस्थिती महत्त्वाची आहे. चला, तर आपण ध्यान साधना सुरू करत आहोत. दोन्ही हात गेश मुद्रेत अनाहत ठेवा. रेकीची 5 तत्वे. माझा कोणावरही राग नाही, मी कशाचीही चिंता करत नाही, माझे काम मी मन लावून पूर्ण प्रामाणिकपणे करत आहे. माझ्या जीवनामध्ये आतापर्यंत ज्या ज्या व्यक्ती आणि वस्तू मला लाभल्या त्या सर्वांची मी खूप खूप आभारी आहे. माझ्या स्वतःवर आणि कुटुंबातील इतर व्यक्तींवर खूप प्रेम आहे. सर्वांविषयी करुणाभाव आहे. दोन्ही हातांचे घर्षण करा आणि दोन्ही हातांचे घर्षण करून आपले दोन्ही हात हे सावकाश आपल्या मणिपूर चक्र, नाभीच्या 2 बोटेवर स्थित मणिपूर चक्रावर ठेवा. सावकाश एक दीर्घ श्वास घ्या. सावकाश श्वास सोडताना बीज मंत्र राम कल्पनेने पहा. आपल्या मणिपूर चक्रावर पिवळ्या रंगाचे एक पुष्प उमलले असून हे अग्नी तत्वरूपी मणिपूर चक्र अन्नमय कोशाला उत्तमरित्या ऊर्जा प्रदान करत आहे. ह्या ऊर्जा ग्रहण करताना आपण अगदी विचारपूर्वक अन्न ग्रहण करत आहोत. सात्विक आणि पौष्टिक आहार आपला पोटाचे तर उदरभरण करते, पण मनाचीही समृद्धी प्राप्त होते, ज्याद्वारे आपल्यामध्ये आत्मविश्वास आणि आत्मबल प्राप्त होत आहे. एक दीर्घ श्वास घ्या. सावकाश सोडताना जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. पहा, तुकोबा माऊली जो दुःखी पीडित संकटाने ग्रासलेले आहे अशा सर्व दीनदुबळ्यांसाठी सतत आपल्याकडनं ज्या प्रकारे मदत होईल ती सर्व प्रत्येकाला करत असेल. आत्मज्ञान म्हणजेच केवळ स्वतःपुरते, स्वतःसाठी जगणे नसून सर्वांमध्ये एकच आत्मतत्व पाहणे. पहा, आपल्या ह्या मणिपूर चक्रात कल्पनेने पहा. जगद्गुरु संत तुकोबा माऊलींच्या या देहातून प्रवाहित होणारी ऊर्जा प्रत्येक वारकऱ्याच्या मनाचे संतुलन करत आहे. हीच दिव्य ऊर्जा आज आपल्याला ध्यानामध्ये प्राप्त होत आहे. आपल्या मणिपूर चक्रामध्ये प्रवाहित होणारी ऊर्जा तुकोबा माऊली म्हणतात, सर्व जीव माझेच आहेत, श्री हरीचे स्वरूप आहे. प्रत्येकामध्ये आत्मतत्व परमात्म्याची त्यांना परमात्म स्वरूप प्राप्त होत असे. कधीही त्यांनी कोणत्याही गोष्टीत भेद केला नाही आणि इतरांनाही करून दिला नाही. अशा ह्या थोर माऊली जगद्गुरु संत तुकोबा माऊलींच्या चरणी कोटी कोटी वंदन, कोटी कोटी वंदन. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी.
दोन्ही हात समोर आणा आणि दोन्ही हातांचे घर्षण करून आपले दोन्ही हात हे आपल्या अनाहत चक्रावर ठेवा. सावकाश डोळे बंद करून एक दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडता आणा. कल्पनेने पहा ब्रह्मांडातील हिरव्या रंगाची दिव्य ऊर्जा. ही दिव्य ऊर्जा आज नांदुरीच्या वृक्षातून आपल्या प्रत्येकामध्ये प्रवाहित होत आहे. हे वृक्ष अगदी त्याच्या मुळापासून पूर्ण दुपारी 12 वाजता ज्या काळी माऊलींचे तुकोबा माऊलींचे वैकुंठ गमन झाले त्या काळी ते पूर्ण वृक्ष त्या काळी हलते आणि प्रत्येक भक्त निस्सीम भक्त काया वाचा म्हणे ज्याच्या चरणी भगवंताचीच आस आहे, जो सतत भगवंताचाच दास आहे, त्याला हे दृश्य अनुभवास मिळते. अशा या सुंदर दिनी पहा ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालेसे कळस. या ज्ञान परंपरेतून आत्मज्ञान वैराग्य आणि भगवंताशी एकरूपता साधण्याची ही आजची दिव्य ऊर्जा आहे. प्रत्येक व्यक्तीच नव्हे तर या चराचरामध्ये ब्रह्मांडामध्ये स्थित असणारे वृक्ष वल्ली प्रत्येकाला ही ऊर्जा प्राप्त होत आहे. सावकाश एक दीर्घ श्वास घ्या. ओम ओमच्या या स्पंदनाने हृदयामध्ये असंख्य तरंग निर्माण झाले आहेत. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यज्ञ करू. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात की आमच्याकडे बाह्य संपत्ती नाही, पण शब्दरूपी ज्ञानरूपी रत्ने आहेत. हे शब्दरूपी ज्ञानप्रकाशात विरघळत आहे, याची अनुभूती घ्या. मनामध्ये म्हणा, पहा अनुभूती घ्या की मी देह नाही, मी शुद्ध चैतन्य आहे, जे या भगवंताची परमात्म्याची एक सुंदर कलाकृती आहे. दोन्ही हात समोर आणा आणि दोन्ही हातांचे घर्षण करून आपले दोन्ही हात आपल्या विशुद्धी चक्रावर ठेवा, म्हणजेच कंठस्थानी ठेवा. सावकाश एक दीर्घ श्वास घ्या. सावकाश श्वास सोडा. सोडताना बीज मंत्र हम कल्पनेने पहा आपल्या विशुद्धी चक्रावर आकाशी रंगाचे पुष्प उमलले असून या ठिकाणी ही ब्रह्मांडी दिव्य ऊर्जा आज नंदुरीच्या वृक्षाच्या मुळाद्वारे आपल्या प्रत्येक चक्रामध्ये प्रवाहित होत आहे. ही दिव्य ऊर्जा संत श्रेष्ठ तुकोबा माऊलींच्या दिव्य ऊर्जा असून ते प्रत्येक वारकरी प्रत्येक भक्त या ऊर्जेमध्ये दिव्य अशा परमात्मीय ऊर्जेमध्ये न्हाऊन निघत आहे. याचाच अर्थ ही प्रत्येकाला प्राप्त होत आहे. या दिव्य ऊर्जांचे आणि संत श्रेष्ठ तुकोबा माऊलींचे
खूप खूप आभार, खूप खूप आभार. या देहरूपी मंदिरात प्रत्येक इंद्रियाला, प्रत्येक तत्वाला तुम्ही सांभाळता. केवळ तुमच्या आणि तुमच्यामुळेच माझे विशुद्धी चक्र हे परमात्म्याशी एकरूप होत असून नामस्मरण श्रवणातून प्राप्त होणारे स्तोत्र, कवण, अभंग, श्लोक, गाथा, ज्ञानेश्वरी जे जे काही उत्तम आहे त्या उत्तमाचेच या वाणीद्वारे शब्दरूपाने प्रकट होत आहे. केवळ तुमच्या आणि तुमच्या आशीर्वादाने आम्ही प्रत्येक वारकरी या वारीद्वारे आमच्या पूर्ण चक्रांना ऊर्जांकित करत आहोत. एक दीर्घ श्वास घ्या. जन्माचे कारण शोधतो आम्ही, विठ्ठल कृपेविन काही न राही. मानवी जन्म, वंश, संतती हे सर्व विठ्ठल कृपेवर अवलंबून आहे. विठ्ठल कृपा प्राप्त झाल्यानंतर काही मिळवायचेच वाटत नाही. जे जे काय आहे ते भगवंता तुझेच आहे. किंबहुना हा देह पण तुझाच आहे. तो तुझ्या चरणी अर्पण करत आहे. केवळ आणि केवळ या वाणीचा वापर नामस्मरणासाठी, भक्ती मार्गात पुढे प्रवास करण्यासाठीच व्हावा ही तुझ्या चरणी नम्र प्रार्थना. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. दोन्ही हात समोर आणून दोन्ही हातांचे घर्षण करा आणि दोन्ही हातांचे घर्षण करून आपले दोन्ही हात हे आपल्या आज्ञाचक्रावर ठेवा. सावकाश एक दीर्घ श्वास घ्या. सावकाश श्वास सोडा. कल्पनेने पहा आपल्या आज्ञाचक्रावर आज दिव्य अशी पिवळ्या रंगाची ऊर्जा प्रवाहित झाली आहे. जी गुरुतत्वाची ऊर्जा आहे ती आकाश तत्वाशी एकरूप होत आहे. आपण देहाने कुठेही बसलेलो असलो तरी आज आपला आत्मा, मन, चित्त आणि भावना या सर्वस्वी देहो या तीर्थक्षेत्री असणाऱ्या नंदुर्गी वृक्षाच्या ठिकाणी प्रवाहित झाले. या दिव्य अनुभूती आपण अगदी मनापासून ग्रहण करत आहोत. सुंदर असे हे वृक्ष, बहरलेले वृक्ष, छानसे या वृक्षाची सावली, या वृक्षाचे दोरेदार मन प्रसन्न करणारे तेज प्रत्येक वारकरीच्या आज्ञाचक्रामध्ये प्रवाहित झाले असून पहा या वृक्षावर भगवान विष्णूंचे गरुड वाहन आले असून साक्षात आपली तुकोबा माऊली यावर विराजमान झाले आहेत, आसनस्थ झाले, जे सर्वांचा निरोप घेत आहे, सर्वांना म्हणत आहे, आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम गावा. प्रत्येक वारकरी त्यांच्या या जाण्याने सहदेव वैकुंठ गमनाने आशुमय, भक्तिमय हो त्यांच्या त्या तेजामध्ये विलीन झाला आहे. साक्षात आपले संत शिरोमणी तुकोबा माऊलीच्या आपल्याबरोबर नसणार या कल्पनेने कित्येक वारकरी तर त्या काळी त्या क्षणी भूमीवर चक्कर येऊन पडले. प्रत्येक ऊर्जा त्यांना ऊर्जांकित करत आहे. एक दीर्घ श्वास घ्या. ओम आज्ञाचक्र हे गुरुचे स्थान आहे. डोळा उघडला अंतराचा, तिथेच देव दिसे साचा. आत्मज्ञान प्राप्त होत असून अंतर्ज्ञानद्वारे सद्गुरु कृपा प्राप्त होत आहे व माझ्यातील दैवत्व प्रकट होते.
आज ही पिवळ्या रंगाची दिव्य ऊर्जा आज्ञाचक्रावर ऊर्जांकित होत आहे आणि माझी अंतर्दृष्टी शुद्ध होत आहे. दोन्ही हात समोर आणून दोन्ही हातांचे घर्षण करा आणि दोन्ही हाते आपल्या पाठीच्या मागे मूलाधार चक्रावर ठेवा. सावकाश एक दीर्घ श्वास घ्या. श्वास सोडताना लम ही पृथ्वी तत्वरूपी ऊर्जा पिवळ्या रंगाची दिव्य ऊर्जा आपल्या मूलाधार चक्रात प्रवाहित झाली. प्रत्येक तत्व आजच्या या दिव्य ऊर्जाने ऊर्जांकित झाले असून या देहरूपी मंदिरात मी सुरक्षित आहे. सावकाश एक दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडताना देह देवाचे मंदिर झाले. भावे केल्याने देव येथे नांदले. शुद्ध भावनेने शरीरातच ईश्वर वास करून आहे. आज ही पिवळ्या रंगाची दिव्य ऊर्जा सृजनशीलता जागृत करत आहे. माझे शरीर सृजनशीलतेसाठी प्रत्येक तत्वाशी एकरूप होत आहे. आपले हात समोर आणा. दोन्ही हातांचे घर्षण करून आपले दोन्ही हाते आपल्या सहस्रार चक्रावर ठेवा. सावकाश एक दीर्घ श्वास घ्या. श्वास सावकाश सोडताना ओम सहस्रार चक्राद्वारे ब्रह्मांडातील दिव्य पिवळ्या रंगाची ऊर्जा आज आपल्यामध्ये प्रवाहित होत आहे. ही ऊर्जा आज जगद्गुरु संत तुकोबा माऊलींच्या वैकुंठ गमन झालेल्या वृक्षाच्या मुळातून प्रवाहित होत आहे. नंदुरकीच्या पहा, त्याद्वारे आपल्याला कृपा आणि आशीर्वाद मिळत आहे. तुका म्हणे मज लाभले पांडुरंग चरणी विसावले. ईश्वर चरणी पूर्ण समर्पण म्हणजे मुक्ती. दिव्य अशा या पिवळ्या रंगाच्या ऊर्जेच्या प्रकाशात शिरोभागातून संपूर्ण शरीरात प्रकाशित होत आहे. ही ब्रह्मांडीय दिव्य ऊर्जा माझ्या सहस्रार चक्रातून माझ्या शरीरातील प्रत्येक चक्रांमध्ये प्रवाहित होत आहे. माझ्या या संपूर्ण चक्रांवर माझ्या स्वतःवर विठुमाऊलींचे निस्सीम भक्त संत तुकोबा माऊलींची कृपा आणि आशीर्वाद प्राप्त होत आहे. दोन्ही हात सावकाश डोक्यापासून खाली खाली घेत्या. ही दिव्य ऊर्जा प्रत्येक चक्राला प्रवाहित आणि ऊर्जांकित करत आहे. प्रत्येक चक्र आपले प्रवाहित आणि जगत असून समोर बोटे टेकवा. स्वतःला एक नमस्कार करा. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या कृपेने सुख, शांती, आरोग्य आणि आध्यात्मिक उन्नती सर्वांना प्राप्त होत आहे. पहा, सहदे ईश्वर प्राप्ती झालेले आपले हे संत श्रेष्ठ तुकोबा आज त्यांचे वैकुंठ गमन हे सर्वोच्च उदाहरण आहे. आम्ही गेलो, आम्ही देहासहित आम्ही गेलो अमुच्या गावा, अमुचा राम राम घ्यावा. जगातील सहदेह ईश्वर प्राप्त संत ज्याप्रमाणे संत तुकाराम महाराज वैकुंठ गमन देहो, ज्ञानेश्वर माऊली संजीवन समाधी आळंदी, संत चांगदेव महाराज दीर्घ आयुष्य सिद्ध योगी पुणतांबे, संत एकनाथ महाराज जीवमुक्त अवस्था, श्री रामकृष्ण परमहंस
परमानंद स्थिती. श्री रमण महर्षी देहात असूनही अहम नाश. महाअवतार बाबाजी अमर योगी हिमालयात. संत मीराबाई द्वारकाधीश मंदिरात कृष्णमूर्तीत देहा त्यांच्या जग विलीन झाल्या, देहासहित त्या मूर्तीमध्ये विलीन झाल्या. अशा प्रकारे हे सर्व संत थोरगती आहेत, ज्यांनी आपल्या देहासह परमात्म्याच्या चरणी लीन झाले. त्यांच्या प्रत्येकाच्या ऊर्जांद्वारे आज आपले शरीर, मन, आत्मा, सप्तचक्र आणि आभा मंडळ ऊर्जांकित झालेले आहे. आता आपण जिथे बसतो तिथे समोर फक्त त्रिशूल काढा. त्रिशूल, ओम आणि एक स्वस्तिक काढा. या तिन्ही शुभ चिन्हांच्या ही ऊर्जा प्रवाहित झाली असून मला आणि माझ्या कुटुंबाला हे संरक्षण प्राप्त करत आहे. या दिव्य ऊर्जांचे, ब्रह्मांडीय तत्वांचे, वैश्विक ऊर्जांचे, जगद्गुरु संत तुकोबा माऊलींचे चरणी कोटी कोटी आत्मवंदन. दोन्ही हातांचे घर्षण करा आणि दोन्ही हातांचे घर्षण करून दोन्ही हात हे आपल्या पूर्ण शरीरावर, चेहऱ्यावर ही ऊर्जा प्रवाहित करून घ्या. सावकाश आपले हात आपल्या डोळ्यामध्ये उघडा आणि आपल्या तळव्यांचे दर्शन घ्या. स्वतःला एक नमस्कार करा आणि स्वतः आता आपण राखू रेकी झालेली राखू काढतात. ज्यांची रेकी झाली नाही ते कट किंवा असे कट केले तरी चालते. याला कॉर्ड कटिंग म्हणतात. ब्रह्मांडीय दिव्य ऊर्जा प्रत्येकाला प्राप्त होत असून प्रत्येकामध्ये सर्व साक्षी ब्रह्मांडीय ऊर्जा प्रत्येकाचे अनुग्रह शक्ती, तिरोधान शक्ती, इच्छाशक्ती, क्रियाशक्ती, ज्ञानशक्तीद्वारे कल्याण करत आहे. आणि प्रत्येक व्यक्तीच्या चरणी खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभार. तुम्ही माझे व्हिडिओ पाहता, लाईक, शेअर, सबस्क्राईब करता, त्यामुळे प्रत्येकाचे मनापासून आभार. जय जय रघुवीर समर्थ, जय सद्गुरू. पुन्हा भेटूयाच्याच पुढच्या प्रवासात. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा, आनंदी राहा.